मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत एक सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे। या बैठकीला सदाभाऊ खोत देखील उपस्थित राहणार आहेत। ते सध्या आपल्या सोबत आहेत। सदाभाऊ, या बैठकीकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? निश्चितच मी सरकारचं अभिनंदन करतो की संवेदनशील भूमिका घेऊन सरकार या प्रश्नाकडे निश्चितपणानं बघत आहे। आणि या बैठकीमध्ये जो मराठा समाज गेली अनेक वर्ष आरक्षणासाठी टाहू फोडत आहे आणि या समाजाला आपण आरक्षण कशा पद्धतीनं देणार याचा एक कृती कार्यक्रम राज्य सरकारनं स्पष्ट करावा की जेणेकरून मराठा समाजाला समजेल की सरकारची दिशा या संदर्भामध्ये काय राहील आणि किती कालावधी लागेल हे समजणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। मुख्यमंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाचं पुन्हा एकदा सर्वे करावा लागणार आहे आणि यासाठी एक मागासवर्गीय आयोग देखील गठीत करावा लागणार आहे आणि त्यानंतरच निर्णय होईल की मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देता येईल। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये टिकलेलं होतं। गायकवाड समितीचा अहवाल उच्च न्यायालयानं ग्राह्य धरलेला होता, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळातला हा नाकर्तेपणा आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याची मांडणी करायला पाहिजे होतं ती केली गेली नाही आणि त्याचा फटका खऱ्या अर्थानं मराठा समाजाला बसला। आता सर्वोच्च न्यायालयानं काय भूमिका घेतली, कोणती मुद्दे उपस्थित केले, या अनुषंगानं आपल्याला नव्यानं मांडणी करावी लागेल का, या संदर्भामध्ये सरकारनं मराठा समाजाला विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये कालबद्ध असा कार्यक्रम मराठा समाजाच्या समोर ठेवावा लागेल। आणि निश्चित मराठा समाज ही मागणी का करायला लागलेला आहे याचं कारण की मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे आणि शेतीवरती अनेक निर्बंध आले, शेतमालाचे भाव पाडले गेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि मग शिकलेली मराठा समाजाची मुलं ही नोकरीसाठी लाईनमध्ये उभा राहिली, पण कमी मार्कवाला पुढे जायला लागला, त्यामुळे त्याच्या लक्षात आलं अभ्यास केलं, शिकलं तरी माती होती आणि शेतामध्ये राबलं तरी माती होती आणि म्हणून आज मराठा समाज खऱ्या अर्थानं आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण दुसरीकडे बघितलं तर जालन्यामध्ये ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसलेले आहेत, त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत की सरकारने अध्यादेश जारी करावा, तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात जोपर्यंत सर्वेक्षण होणार नाही त्याच्यानंतर समिती गठीत होईल। मग आता काय पुढं कसं असणार, काय आव्हान कराल तुम्ही मनोज जरांगे पाटलांना? मी मनोज जरांगे पाटलांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं अशी मी महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी वर्गाच्या वतीनं परमेश्वराकडे प्रार्थना करतो। शेवटी आंदोलन त्यांनी उभा केलेले आहे, अनेक वर्ष ते यामध्ये काम करत आहेत। फक्त मला त्यांना सांगण्याचा काही अधिकार नाही आहे, कारण ते स्वतः हे आंदोलन पुढे घेऊन जात आहेत। महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी आहे, परंतु कोणतंही आंदोलन उभा करत असताना संवाद हा नेहमी चालू ठेवला गेला पाहिजे। त्याने कृपया टोकाचं पाऊल उचलू नये, तब्येतीकडे लक्ष द्यावं, कारण आंदोलनाच्या त्यांच्या या मशालीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठा समाज एकदा मोठ्या प्रमाणामध्ये जागृतही झालेला आहे। परंतु आपल्याला ह्या मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण मिळेल आणि सरकार काय भूमिका घेणार आहे, ती भूमिका कशी असावी, कायद्याच्या चौकटीत ती कशी टिकली गेली पाहिजे, या संदर्भामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं सरकारबरोबर बोलणी ठेवावी असं माझं वैयक्तिक मत आहे। पण आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे अध्यादेश काढा यासाठी ठाम आहेत, तर एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात पहिले तुम्हाला असं वाटतं काय व्हायला हवं, मराठा समाजाचं संरक्षण पहिले हवं की अध्यादेश सरकारने पहिले काढायला हवा? कारण आता तरी मनोज जरांगे पाटील हे कुठंही ऐकताना कुठंही त्यांचं आंदोलन स्थगित मागं घेण्याच्या ह्याच्यामध्ये दिसत नाहीत। काय झालेलं आहे की मी तुम्हाला खरं सांगतो, एखाद्या स्फोटक परिस्थितीमध्ये खरं बोलावं का बरं बोलावं, त्यामुळं सगळे लोक आता खरं बोलायच्या ऐवजी बरं बोलायला लागलेले, कारण आरक्षण तुम्हाला देत असताना ते कायद्याच्या कसोटीवरती ते टिकलं गेलं पाहिजे, त्याला आव्हान दिलं गेलं तरी सुद्धा ते टिकलं गेलं पाहिजे, असं परिपूर्ण अभ्यासपूर्ण ते आरक्षण असलं पाहिजे।
कारण गायकवाड समितीचा अहवाल आपण स्वीकारला. त्या समितीनं 2-2.5 वर्ष प्रचंड मेहनत घेऊन काम केलं. मराठा समाज कसा गरीब आहे, तो का आत्महत्या करत आहे, खेड्यापाड्यात राहणारा आहे, दारिद्र्यामध्ये जगत आहे आणि शिवकालीन आणि त्याच्या अगोदरचे पुरावे गोळा केले आणि म्हणून ते आरक्षण खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या काळामध्ये टिकलं. तसं आपल्याला भक्कम परत एकदा त्याची मांडणी करावी लागेल का, त्याचं सगळं स्पष्टीकरण आता सरकारनं दिलं पाहिजे. कारण सरकार नेमकं काय करणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला वाटतं की टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. जर आता एखादा अध्यादेश काढला तर तो जर उद्या न्यायालयामध्ये नाही टिकला तर मग नारायण राणे समितीचा अहवाल आपण स्वीकारला, आरक्षण दिलं, टिकलं नाही. त्याच्यानंतर ठराव झालं, परत आपण देवेंद्रजीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो, आरक्षण टिकलं नाही. तर असं करून चालणार नाही. टिकणारं आरक्षण द्यावं लागेल आणि सरकारनं आता मराठा समाजासाठी भक्कमपणानं आणि जलद गतीनं जी काय माहिती असेल ती गोळा करून एक कार्यक्रम तयार करून मराठा समाजासमोर ठेवावा, ही माझी मागणी या बैठकीमध्ये असेल. त्याचबरोबर सध्या या विषयावर विरोधक राजकारण करू पाहतायत असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवर टीका होतीये. असं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा बापट समितीचा अहवाल आलेला होता आणि बापट समिती ही काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन झाली, राष्ट्रवादीच्या काळात स्थापन झाली आणि त्या बापट समितीनं तर नाकारलेलंच होतं आरक्षण मराठा समाजाला. अरे मग आता काँग्रेसवाले म्हणत आहेत, विदर्भातले नेते की ओबीसीमधून द्या, दुसरे म्हणत आहेत की ओबीसीमधून कसे काय देता. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय नेते मंडळी आहे ही आग लावायला निघालेली आहे आणि म्हणून मला वाटतं, मी अनेक वेळा म्हटलं की या सगळ्यांचं आडनावं बी आता आग लावे केली तर हरकत नाही. आळीपाळीनं सगळ्यांनी सत्ता भोगली आहे. कोण काय मागागडी राहिलाय अशातला भाग नाही. सगळ्यांनी येऊन वरान वरपलं या आणि सगळ्यांची पोटं फुगून पळून गेली ती आणि जो बाहेर जाईल तो शहाणपणा शिकवतोय. तर मला वाटतं या आग लाव्याने जरा शांत बसावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय देता येतंय का, समाजाला देता येतंय का ते बघावं. कारण आज महाराष्ट्र प्रचंड संकटामध्ये, एका बाजूला पाऊस नाही, पिकं करपायला लागलेले आहेत, शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे, चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून मला वाटतं या आग लाव्याने समाजाच्या प्रश्नाकडे बी थोडंसं बघावं आणि सरकारला चांगलं काय सुचवता येतं ते या आग लाव्याने बरपत डोक्यावर ठेवून सुचवावं अशी माझी अपेक्षा आहे. अगदी ज्या पद्धतीने एकमेकांवर टीका होतीये त्यासाठी सुद्धा ही बैठक खूप महत्त्वाची असणार आहे. मुख्यमंत्री या सर्व पक्षांना त्यांनी आमंत्रण केलेलं आहे. या बैठकीमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर देखील चर्चा होणार आहे. कशा पद्धतीने मराठा समाजाला आपण आरक्षण देऊ शकतो, काय काय पुढं पावलं टाकायला हवी. त्याचबरोबर जे मनोज जरंगे पाटील गेले अनेक दिवसांपासून आंदोलनावर बसलेत, उपोषणावर बसलेले आहेत, त्यांना कशा पद्धतीने समजवता येईल, या वेगवेगळ्या विषयांवर त्यामध्ये चर्चा होईल. त्यामुळं ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे आता लागलंय. कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.